नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण शिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी ह्याचं प्रेडिक्शन आपण करणार आहोत. आज तारीख आहे 11 आणि 12 तारखेचं प्रेडिक्शन साठी आपण प्लॅन करत आहोत. सर्वप्रथम आपण निफ्टीचं बघू. निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेम वरती जर तुम्ही बघाल तर 20 मूव्हिंग डे ॲव्हरेजच्या खाली गेलेले आणि त्यानंतर तिला मोठी सेलिंग आलेले मित्रांनो. तो एक होता आणि दुसरं होतं की ही हॅमर हॅमर कॅन्डल जशी त्यांनी ब्रेक केली त्याला मोठी सेलिंग आली. पण मित्रांनो आता तो सायकोलॉजी लेवल जी असते 23,000 तिथे आलेला आहे. पूर्ण निफ्टीचा लाईन चार्टवर जर आपण बघितला तर प्रॉपर एम पॅटर्न झाला. एम पॅटर्नचा जो ब्रेकआउट झाला तो 23,346 रुपयाला झालेला आहे आणि तिथून तो खाली आलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो, तर आता आपण हे करू शकतो की या बाईंग झोन कुठे आहे मित्रांनो, तर ती बाईंग झोन आहे 23,000 आणि 23,800 च्या रेंजमध्ये. मागे 2 वेळा तरी मार्केट तिथून फिरलेलं आहे आणि वरती गेलेलं आहे. तर आता आपण बघूया की इथे काय होईल. आणि जर तुम्ही बघाल आर एस आय पण जर बघाल तर आर एस आय 40 जवळ आलेलं आहे. ठीक आहे. 40च्या आसपास आलेलं आहे आणि त्याला पण चांगला सपोर्ट मिळालेला आहे आर एस आय ला. 40च्या जवळ सपोर्ट घेतलेला आहे आर एस आयने पण. त्यामुळे चान्सेस आहेत मार्केट टर्न करण्याची. कारण का मार्केटमध्ये सगळ्यात जास्त काय चाललंय, तर हेविली सेलिंग चालले आणि हेविली जेव्हा सेलिंग होते त्यावेळेलाच म्हणजे मोठे मोठे इन्व्हेस्टर पॅनिक क्रिएट करतात आणि या पॅनिक क्रिएटमध्ये जे स्मॉल इन्व्हेस्टर आहेत ते बाहेर पडत चालले आहेत मित्रांनो. तर लक्ष ठेवा त्याच्यासाठी. दुसरं आपण बँक निफ्टीमध्ये जर गेलो तर बँक निफ्टी प्रॉपर 20 मूव्हिंग डेच्या सपोर्टला आलेले आहे मित्रांनो. तिथे 20 मूव्हिंग डेला सपोर्ट घेतला आणि जस्ट त्याच्यावरती क्लोज झालेलं आहे. पण ही सुद्धा आपण म्हणजे सांगायचं म्हटलं तर त्यातल्या त्यात आपल्या निफ्टीपेक्षा तरी बँक निफ्टी थोडासा मला स्ट्रॉंग दिसतोय. ठीक आहे, स्ट्रॉंग दिसतोय. कारण 20 मूव्हिंग डेच्या ॲव्हरेजवर आहे. दुसरी गोष्ट अशी की तो सुद्धा त्याचा आर एस आय सुद्धा जर तुम्ही बघाल तर 46 आहे. विकलीला जर मी बघितलं तर तो प्रॉपर 40च्या आसपासच आहे. तो रेंज बाउंड मध्ये आहे, सपोर्ट घेतोय आणि जस्ट वरती जाण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. या मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर माझं सिंपल मत आहे, जोपर्यंत प्राइस ऍक्शन काय बनत नाही किंवा कॅन्डलस्टिक काही सिग्नल देत नाहीत तोपर्यंत वेट अँड वॉच करा. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हा चांगला मोका आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये किंवा चांगले चांगले जे स्टॉक्स आहेत जे आता मार्केट खाली आल्यामुळे खूप खाली आणि स्वस्त मिळालेले आहेत. जसं आपण डीमार्टमध्ये डिस्काउंट सुरू झालंय त्या पद्धतीने मार्केटमध्ये डिस्काउंट सुरू झालेलं आहे. तर ह्या डिस्काउंटचा तुम्ही सगळ्यांनी संधी घ्या. पुन्हा एकदा मला तर वाटतं की बँक निफ्टी सपोर्टला आहे, पण जोपर्यंत प्राइस ऍक्शन बनत नाही तोपर्यंत आपण त्यात काय करणार नाही. दुसरं, निफ्टी सुद्धा जर तुम्ही बघाल सेन्सिबल मध्ये जर आपण बघितलं त्याचा ओपन इंटरेस्ट नुसार जर पाहिलं ना तर निफ्टीला मित्रांनो सपोर्टच नाहीये. दाखवतो मी तुम्हाला. जर तुम्ही 13 तारखेची म्हणजे परवाची जी एक्सपायरी जर बघाल तर निफ्टीला रेजिस्टन्स जो आहे तो 23,300, 23,000, 23,000 आणि 23,050 आणि 23,100ला जर बघाल जवळजवळ 34 लाख आहेत. आणि सपोर्ट जर बघाल तर 22,700ला डायरेक्ट विकलीला, म्हणजे खाली त्याला सपोर्टच नाही मित्रांनो डायरेक्ट. तर तो जास्त खाली येऊ शकतो. दुसरं, जर मंथली आपण बघितलं, मंथली नुसार जर आपण विचार केला तर मंथली नुसार जर तुम्ही बघाल तर 23,000ला आहे ना पूर्ण अनवाइंडिंग झाले, सगळे निघून गेलेले आहेत तिथून. तर तिथे सुद्धा 22,700ला डायरेक्ट सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघाल तुम्ही तर रेजिस्टन्स आहे 23,100, 23,200, 23,300 आणि 23,500 मित्रांनो. ओआय नुसार मला तर वाटते की खाली काही सपोर्ट नसल्यामुळे मी निफ्टीमध्ये बेरिश विचार करतोय. ठीक आहे. पण त्याचं बाईंग झोनला आल्यामुळे प्राइस ऍक्शन चेक करा आणि त्यानुसारच निर्णय घ्या. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. उद्या भेटूया.